नमस्कार, मी दिलीप चारठाणकर। भगवान श्रीकृष्ण आणि ज्ञानेश्वर माऊली हे एकच अवतारी पुरुष आहेत। युगकर्ता श्रीकृष्ण यांचा अपूर्ण राहिलेलं कार्य ज्ञानेश्वर माऊलींनी कलियुगातल्या अवतारामध्ये ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण केलं। हेच मी या काव्यातून आपल्या समोर विदित करीत आहे। शीर्षक आहे ज्ञानेशाच्या रूपी येई मी। एक जन्म हा अपुरा पडला, कार्य पुढे न्यावया। ज्ञानेशाच्या रूपी येई मी, ओव्या सांगाया। बालपणी मी अनुभवली ती गोकुळीची माया। गोप गोपीची मधुरा भक्ती क्षण क्षण चाखाया। दही दूध लोणी संकेताचे, दही दूध लोणी संकेताचे अमृत हे खावया। ज्ञानेशाच्या रूपी येई मी, ओव्या सांगाया। दुष्टा शासक सज्जन रक्षक ही माझी साधना। सुदर्शनाच्या चक्रामधली सत्वगुणी भावना। खळ निर्दाळन दुष्टाशासन, खळ निर्दाळन दुष्टाशासन मन शुद्ध व्हावया। ज्ञानेशाच्या रूपी येई मी, ओव्या सांगाया। युद्ध टळावे मंगल व्हावे, यत्न पडे तो कडे। अशी भावकी साधून कारे, घ्या शांतीचे धडे। सुई टोकावर भूमी न देई, सुई टोकावर भूमी न देई, ही वृत्ती साराया। ज्ञानेशाच्या रूपी येई मी, ओव्या सांगाया। कुरुक्षेत्री मी पार्थ सारथी, धर्मा जोडी हात। हतबल झाला गुरु बंधुनी, पार्थ बगे तो तात। गीता तत्व हे विश्वरूपी मी, गीता तत्व हे विश्वरूपी मी, सिद्ध पुरुष व्हावया। ज्ञानेशाच्या रूपी येई मी, ओव्या सांगाया। यदुकुल वंशी यादवी पिकली, जड होई भ्रुकुटी। विविध रूपांनी कार्य करोनी, थकलो मी शेवटी। जरा हाती त्या बाण लागता, जरा हाती त्या बाण लागता, संपविले कार्या। ज्ञानेशाच्या रूपी येई मी, ओव्या सांगाया। उर्वरित हे कार्य कराया, अवतारी होतसे। पूर्ण ब्रह्मरूपी शांत वृत्ती ही, घेऊनी प्रगटी असे। अमृत अनुभव सोपी करुणी, अमृत अनुभव सोपी करुणी, गीता समजावया। ज्ञानेशाच्या रूपी येई मी, ओव्या सांगाया। समजून घ्यावे जीव कार्य हे, अवतारी जाहलो। ज्ञानेश्वरीच्या पानोपानी मीच उभा राहिलो। पसायदानी विश्वसुखाचे, पसायदानी विश्वसुखाचे दान मागी सर्वेशा। ज्ञानेशाच्या रूपी येई मी ओव्या सांग
अपुरा पडला कार्य पुढे न्यावया ज्ञानेशाच्या रूपी येई मी ओव्या सांगाया ज्ञानेशाच्या रूपी येई मी ओव्या सांगाया वाचक स्वर आणि शब्द दिलीप चारठाणकर परभणी धन्यवाद।